प्रस्तावना, कथेचा उद्देश आणि महत्त्व. ही कथा एक प्राचीन प्रेरणादायक गोष्ट आहे जी प्रत्येक पालकासाठी मुलींच्या संगोपनात संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करते. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी ही कथा विशेषतः रचली गेली आहे कारण ती जीवनातील महत्त्वपूर्ण धडे शिकवते. गरुड पुराणात सांगितलेल्या विचारांच्या आधारे ही कथा आपल्याला मुलींच्या जन्माचा आनंद, त्यांच्यावर संस्कारांचा प्रभाव आणि योग्य संगोपनाचे फायदे स्पष्ट करते. कथेची सुरुवात थंड हिवाळ्याची रात्र. प्राचीन काळात एका थंड हिवाळ्याच्या रात्री एका जंगलात कबूतर आणि कबूतरी एका मोठ्या झाडाच्या फांदीवर बसले होते. रात्रीच्या थंड हवेमुळे दोघेही गोष्टी करत आपली रात्र घालवत होते. त्याच वेळी कबूतराने आपल्या परिचित कुटुंबातील एका मुलीबद्दल एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुलीचा जन्म आणि आनंदाचा क्षण. कबूतराने सांगितले की त्या घरात एक मुलगी जन्माला आली. मुलीचा जन्म त्यांच्या घरात खूप आनंद घेऊन आला होता. कुटुंबातील प्रत्येकाने तिच्या येण्याचा जल्लोष साजरा केला. शास्त्रांनुसार चांगल्या घरात मुलगी जन्माला येणे ही शुभ गोष्ट मानली जाते आणि तिच्या पित्याला भाग्यवान समजले जाते. वडील आपल्या मुलीला देवाचा आशीर्वाद मानत होते. त्यांनी तिच्या बालपणी तिच्यावर अपार प्रेम केले आणि तिच्या प्रत्येक इच्छेला मान्यता दिली. वडिलांचे प्रेम आणि त्याचे परिणाम. त्या मुलीचे वडील तिच्यावर इतके प्रेम करीत की तिच्या गरजांवर कधीच मर्यादा ठेवली नाही. ती लहान असताना तिच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण केल्या जात. ती काहीही मागण्याआधीच तिच्या वडिलांनी ते तिला उपलब्ध करून दिले. परंतु हे अपार प्रेम हळूहळू तिच्या वर्तणुकीत परिणाम करू लागले. मुलगी मोठी होत असताना ती बिघडत गेली. तिच्या वडिलांनी कधीच तिला कठोरपणे शिकवले नाही किंवा योग्य मार्ग दाखवला नाही. त्यामुळे ती कधीही शिस्तबद्ध झाली नाही. ती उशिरापर्यंत झोपून राहत असे. तिला कशातही रस वाटत नव्हता आणि घरातील इतर सदस्यांसोबत वाद घालत असे. तिचा स्वभाव रागीट झाला होता आणि घरातील कुणीही तिचे म्हणणे ऐकले नाही की ती लगेच भांडायला सुरुवात करीत असे. आईवडिलांची चिंता आणि शिस्तीचा अभाव. मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रत्येक चुकीवर डोळेझाक केली. तिच्या वागण्यावर कधी कठोर शब्द वापरला नाही. ते नेहमीच म्हणत, ती अजून लहान आहे, एक दिवस ती नक्की सुधारेल. पण मुलगी मोठी होत असताना तिच्या वागणुकीतील चुका आणखी ठळकपणे दिसू लागल्या. तिच्या आईवडिलांना तिच्या भविष्यासाठी चिंता वाटू लागली. कबूतर म्हणाले की प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला चांगले संस्कार दिले पाहिजेत. संस्कारांमुळेच मुलगी जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकते. वडील आपल्या मुलीवर जास्त प्रेम करत असले तरी तिला जीवनातील कठोर सत्य समजून देणे गरजेचे असते. मुलीच्या भविष्यासाठी शिस्त लावणे आणि जीवनाच्या महत्त्वाच्या मूल्यांची शिकवण देणे हे पालकांचे कर्तव्य असते. मुलीचे लग्न आणि पालकांचे स्वप्न. मुलगी जसजशी मोठी झाली तसतसे तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्यांना तिच्यासाठी चांगला वर शोधायचा होता जो तिच्या जीवनात आनंद घेऊन येईल. कबूतर म्हणाले की प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या लग्नासाठी उत्तम कुटुंब हवे असते. त्यांना वाटते की मुलगी चांगल्या घरात जाऊन सासरच्या कुटुंबाचा आदर मिळवेल. परंतु वडिलांच्या अतिप्रेमामुळे मुलगी सासरच्या कुटुंबासाठी योग्य पद्धतीने तयार नव्हती. ती वडिलांच्या आडून जीवन जगत होती आणि त्यामुळे तिला कधीच स्वावलंबनाची सवय लागली नाही. तिच्या वागणुकीमुळे सासरच्यांकडून तिला त्रास सहन करावा लागला. कथेमधील शिकवण, संस्कारांचे महत्त्व. कथेतून कबूतर आणि कबूतरीने पालकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. मुलगी लहान असताना तिला योग्य संस्कार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले संस्कार तिच्या वैवाहिक जीवनात आधारस्तंभ ठरतात. मुलीला आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी निभावण्यासाठी तयार करणे हे पालकांचे प्रमुख उद्दिष्ट असते. कथानकाचा निष्कर्ष. कबूतराने कबूतरीला सांगितले की मुलीचे संगोपन फक्त लाडाने होत नाही तर तिला शिस्त लावणे आणि योग्य मार्गदर्शन देणे गरजेचे असते. मुलीच्या जीवनातील यशस्वी प्रवासासाठी पालकांनी योग्य वेळी योग्य पावले उचलली पाहिजेत. मुलीचा सन्मान, तिची जबाबदारी
आणि तिच्या भविष्यासाठी लागणारे शिक्षण हे सर्व पालकांच्या हातात असते. मुलीच्या सासरच्या घरातील गडबड आणि दुःखाची कहाणी. सेठ आपल्या मुलीचे लग्न मोठ्या उत्साहाने, सगळ्या थाटामाटाने करतो. त्याला वाटत असते की त्याने मुलीसाठी एक योग्य जोडीदार आणि घर शोधले आहे, जिथे ती आनंदाने आयुष्य जगेल. लग्नावेळी हुंडा, भेटवस्तू आणि इतर सर्व व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जातात. मुलीला तिच्या सासरी पाठवताना सेठ आणि त्याच्या कुटुंबाला खात्री असते की तिचे भावी आयुष्य सुखकारक असेल. परंतु केवळ 10 दिवसांतच सेठच्या आनंदाला धक्का बसतो. मुलीचा फोन आणि सुरुवातीचे संकेत. लग्नानंतर काही दिवसांनी सेठला मुलीकडून फोन येतो. ती अत्यंत दुःखात असते आणि म्हणते, बाबा, मला या नरकातून सोडवा. मी येथे 1 मिनिटही राहू शकत नाही. तुम्ही माझं लग्न अशा ठिकाणी का केलं? मुलीचे हे शब्द ऐकून सेठ गोंधळतो. तो विचार करतो की मुलीसाठी चांगले कुटुंब आणि स्थिर आर्थिक परिस्थिती शोधूनच लग्न केले होते. मग असे काय घडले असावे ज्यामुळे ती असे म्हणत आहे? सेठच्या मनात मुलीच्या सासरच्या घराबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याला तिच्या बोलण्यामागचे खरे कारण शोधायचे असते. मग तो त्वरित तिच्या सासरी जाण्याचा निर्णय घेतो. सासरी पोहोचल्यावरचा अनुभव. सेठ जेव्हा मुलीच्या सासरी पोहोचतो तेव्हा त्याला अपेक्षित आदर मिळत नाही. तो नम्रपणे सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला उत्तरही दिले जात नाही. मुलीची सासू त्याला भेटते, पण ती उर्मटपणे वागत असते. सेठ सास्यांनाही नमस्कार करतो, पण ते त्याला दुर्लक्षित करतात. नातेवाईक आणि कुटुंबातील इतर सदस्य सेठकडे वाईट नजरेने पाहतात आणि म्हणतात की तुमच्या मुलीने आमचं आयुष्य नरक बनवलं आहे. आम्हाला तिला सासरी ठेवायचं नाही. तुम्ही तिला परत घेऊन जा आणि हुंड्याचा हिशेब करा. सेठला हा अपमान सहन होत नाही, पण तो गप्प राहतो. मुलीचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न. सेठ मुलीच्या खोलीत जातो आणि तिला विचारतो, काय झालं? तू का म्हणालीस की तुझं सासर नरक आहे? मुलगी रडत तिच्या दुःखाचा पाढा वाचायला सुरुवात करते. ती म्हणते, बाबा, सासू मला सतत त्रास देते. ती माझं कोणतंही काम आवडत नाही म्हणते आणि सतत माझ्यावर ओरडते. ती मला अपमानित करते आणि कधीच समाधान व्यक्त करत नाही. ती तर एक चेटकीण आहे, जिच्यामुळे माझं आयुष्य नरक बनलं आहे. सेठ विचारतो, तुझ्या सास्यांचं कसं आहे? ते तुला आधार देत नाहीत का? मुलगी उत्तर देते, सासरे तर अजून वाईट आहेत. ते मला नेहमी खालच्या दर्जाची वागणूक देतात. त्यांना मी अस्तित्वात आहे असंही वाटत नाही. ते फक्त अपमान आणि तिरस्कार करतात. दीर, वहिनी आणि नव्याचा त्रास. सेठ पुन्हा विचारतो, तुझा दीर कसा आहे? तो तरी तुला चांगलं वागवतो का? मुलगी सांगते, दीर तर जल्लादासारखा आहे. तो मला सतत त्रास देतो. माझ्या प्रत्येक गोष्टीवर तो टोकाची टीका करतो. सेठ विचारतो, तुझी वहिनी तरी तुला चांगलं वागवत असेल? मुलगी उत्तर देते, वहिनीकडे फारसं लक्ष द्यायचं कारण नाही. ती फारसा त्रास देत नाही, पण ती कधीही मला मदत करत नाही. सेठ शेवटी विचारतो, तुझा नवरा तरी तुला सांभाळत असेल, तुझ्यावर प्रेम करत असेल? मुलगी रडत सांगते, नवरा तर यमदूत आहे. तो मला रात्रंदिवस मारतो, माझ्यावर कधीच प्रेम दाखवत नाही. त्याचं वागणं इतकं कठोर आहे की मला असं वाटतं की मी मरण पत्करावं, पण त्याच्या सोबत राहू नये. सेठचा निर्णय. मुलीच्या या बोलण्याने सेठ खूप अस्वस्थ होतो. तो ठरवतो की अशा ठिकाणी तिचं आयुष्य खराब होऊ देणं योग्य नाही. तो मुलीला तातडीने घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. सासरच्या घरातून मुलीला घेऊन जाताना तो पुन्हा सासरच्यांना विचारतो की का त्यांना तिच्याशी असे वागायचे आहे, पण त्याला उत्तर मिळत नाही. घरी परतल्यानंतरचा विचार. मुलीला घरी आणल्यानंतर सेठ विचार करतो की त्याने केलेल्या निर्णयांमध्ये काय चूक झाली. त्याला वाटतं की कदाचित त्याने केवळ आर्थिक स्थिती आणि बाह्य गोष्टी पाहून नाते ठरवलं. मात्र त्याला हा शिकवणूक मिळते की केवळ बाह्य गोष्टींवरून जोडीदार आणि कुटुंबाची निवड करणे चुकीचे आहे.
एके दिवशी सेठच्या मुलीने आपल्या सासरच्या घरातील जीवनाबाबत आपल्या वडिलांसमोर अनेक तक्रारी मांडल्या। ती म्हणते की तिच्या वस्तीतले लोक निंदक आहे, तिचे सासरचे लोक वाईट आहे आणि तिच्यावर अन्याय केला जात आहे। सेठने मुलीचे शांतपणे ऐकले आणि तिच्या बोलण्यामागची वेदना ओळखली। सेठ, एक हुशार आणि समजूतदार माणूस, परिस्थितीवर विचार करू लागला। त्याने स्पष्ट केले की एका व्यक्तीचे किंवा काही लोकांचे वाईट वागणे एखाद्या समाजाचा संपूर्ण दृष्टिकोन ठरवू शकत नाही। त्याने आपल्या मुलीला सांगितले की तिच्या सासरच्या लोकांच्या वागण्यामागे तिच्या स्वतःच्या वागणुकीचा आणि संगोपनाचा मोठा वाटा आहे। सेठला जाणीव झाली की आपल्या मुलीच्या संगोपनात त्याने जास्त लाड केले, ज्यामुळे तिच्या स्वभावात संयमाचा अभाव निर्माण झाला। त्याने तिला समजावले की तिच्या सासरच्या लोकांना दोष देण्याऐवजी तिच्या स्वतःच्या वागणुकीवर आणि दृष्टिकोनावर काम करणे अधिक महत्त्वाचे आहे। सेठ आपल्या मुलीला समजावून तिच्यासोबत घरी परतला, परंतु घरात पोहोचताच सेठच्या मुलीला तिच्या वहिनीच्या तिरस्काराचा सामना करावा लागला। तिची वहिनी, जी पूर्वी तिच्यावर खूप प्रेम करायची, आता तिच्याशी थंडपणे वागत होती। मुलीने विचारले, आता तू माझ्याशी असं वागतेस का? पूर्वी तू माझ्यावर खूप प्रेम करायचीस। त्यावर वहिनी उत्तरली, तुला सासरी पाठवले, पण तू पुन्हा आमच्याच डोक्यावर येऊन बसलीस। यामुळे आता माझ्यात तुझ्याशी प्रेमाने बोलण्याची ताकद उरलेली नाही। कुटुंबातील इतर सदस्यही तिला टाळू लागले। ती एकाकी होऊ लागली आणि तिच्या मनात स्वतःच्या निर्णयांबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण झाली। तिला वाटू लागले की तिच्या जीवनाला काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून बदलाची गरज आहे। सेठने आपल्या मुलीच्या समस्या समजून घेतल्या आणि तिला सांगितले की तिच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी एका ऋषीकडे जाणे योग्य ठरेल। ऋषींनी सेठला आणि त्याच्या मुलीला एक उपाय सुचवला। त्यांनी सांगितले की जर ती 6 महिने संयमाने साधना आणि मंत्रजप करते, तर तिच्या जीवनात आणि कुटुंबाच्या वागणुकीत सकारात्मक बदल होईल। मुलगी हा उपाय ऐकून उत्सुक झाली, पण तिला मंत्रजप करण्याची भीती वाटू लागली। ती म्हणाली, बाबा, मला मंत्रजप अवघड वाटतो। मला काहीतरी सोप्या मार्गाने या समस्येचे निराकरण करायचे आहे। सेठने तिच्या भीतीचे निराकरण केले आणि साधनेचे महत्त्व पटवून दिले। त्याने तिला सोप्या पद्धतीने साधना करण्याचे मार्ग दाखवले। त्यात मौन पाळणे, प्रत्येकाच्या बोलण्याचे शांतपणे ऐकणे, कोणताही प्रतिवाद न करता सर्वांशी आदराने वागणे आणि दररोज प्रार्थनेत सहभागी होणे यांचा समावेश होता। मुलीने साधनेला सुरुवात केली। ती दररोज स्वतःला संयमाने वागवू लागली। तिला सुरुवातीला खूप कठीण गेले, कारण सासरच्या लोकांनी तिच्याशी वाईट वागणे सुरूच ठेवले होते। परंतु ती शांत राहिली, प्रत्येक गोष्ट सहन केली आणि कोणताही विरोध न करता आपले काम करत राहिली। हळूहळू तिच्या साधनेचा परिणाम दिसू लागला। सासरच्या लोकांना तिच्यात झालेला बदल जाणवू लागला। ती आधीपेक्षा अधिक शांत, नम्र आणि समजूतदार झाली होती। या बदलामुळे तिच्या सासरच्या लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। 6 महिने पूर्ण होताच मुलीने स्वतःमध्ये आणि आपल्या कुटुंबियांच्या वागण्यात मोठा बदल अनुभवला। सासरच्या लोकांनी तिला आदराने वागवायला सुरुवात केली। तिचा नवरा तिच्या निर्णयांमध्ये सहभाग घेऊ लागला। सासू-सासऱ्यांनी तिला घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये सल्ला विचारायला सुरुवात केली आणि तिचे दीर व वहिनी तिच्याशी चांगल्या प्रकारे बोलू लागले। मुलगी आता फक्त कुटुंबातील एक सदस्य नव्हती, ती घरातील निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका घेऊ लागली। तिचे जीवन, जे एकेकाळी संघर्षांनी भरलेले होते, आता समाधानाने भरले होते। मुलीचे सासरी पुनर्प्रवेश। सेठची मुलगी सासरी जाण्यास तयार होते, परंतु तिच्या सासरी पोहोचताच तिच्या सासूने तिला अत्यंत कठोर शब्दात फटकारले। ती म्हणाली, तू या घरात परत आल्याने आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते। आम्हाला अशा वाईट स्वभावाच्या मुलीची गरज नाही। तुझ्या वडिलांनी तुझा चांगला स्वभाव घडवला नाही, त्यामुळे तुला इथे ठेवणे शक्य नाही। ही अपमानास्पद वागणूक ऐकून मुलगी अस्वस्थ झाली, परंतु सेठने तिला शांत राहण्याचा सल्ला दिला। सेठने मुलीच्या सासूची विनंती केली,
तुमच्या मुलीला सुधारण्यासाठी एक संधी द्या, ती 6 महिन्यात पूर्णपणे बदललेली दिसेल. कृपया 6 महिन्यांसाठी तिला येथे राहू द्या. शेवटी सासू मान्य करते, पण ती स्पष्टपणे सांगते की जर सुधारणा झाली नाही तर ती मुलीला कायमचे घरातून बाहेर काढेल. संयमाचे पालन. सासरी परत आल्यानंतर मुलीने तिच्या वडिलांचे शब्द मनाशी घट्ट धरले. 6 महिने गप्प राहा आणि साधना करा. कोणतीही समस्या आली तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. या वचनाचे पालन करत ती रोज आपल्या सासूसास्यांचे चरण स्पर्श करू लागली. तिच्या शांत आणि नम्र वागण्याने सासू आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, ही मुलगी पूर्वी खूप रागीट आणि स्वच्छंदी होती. ती ऐकत नसे आणि घरावर जणू राज्य करत होती. पण आता ती माझ्या पायाला स्पर्श करते. हा बदल कसा शक्य आहे? ही नम्रता आणि शांतता स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आली होती. मुलगी प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळत होती. कठीण प्रसंग आणि संयमाचा कस. एका दिवशी चहा बनवताना मुलीच्या हातातून कप निसटून खाली पडतो आणि फुटतो. हा प्रसंग पाहून तिचे सासरे प्रचंड रागावले. तुझ्यासारख्या बिघडलेल्या मुलीला आम्ही घरात ठेवू शकत नाही. तू इथे राहण्याच्या लायकीची नाहीस, असे ते म्हणाले. या कठीण क्षणी मुलीला राग आला. तिला असे वाटले की कपाचा तुकडा उचलून सासऱ्याच्या डोक्यावर फोडावा. पण तिला वडिलांचे शब्द आठवले. 6 महिने संयम पाळा, शांत राहा. या विचारामुळे तिने स्वतःला सावरले. तिच्या वडिलांनी दिलेला मंत्र जपण्याचा उपदेश तिला आधार देत होता. ती काहीही बोलता गप्प राहिली. सासूसास्यांचा दृष्टिकोन बदलतो. मुलीच्या या शांत आणि संयमी वागण्याचा तिच्या सासूसास्यांवर मोठा परिणाम झाला. ज्या सासूने तिला पूर्वी वाईट स्वभावाची ठरवले होते, ती आता तिच्या वर्तनामुळे प्रभावित झाली. सासूने विचार केला, ही मुलगी खरंच बदलली आहे. तिच्यात आता शांती, नम्रता आणि कृतज्ञता दिसते. संयमाचे फळ. 6 महिने संपले आणि मुलीने आपल्या संयम, साधना आणि विनम्रतेच्या जोरावर सासूसास्यांचे मन जिंकले. तिचा स्वभाव पाहून सासूने तिला कायमस्वरूपी घरात राहण्याची परवानगी दिली. ती म्हणाली, तू आता आमच्या कुटुंबाचा अभिमान आहेस. पूर्वीच्या तुलनेत तू खूप बदलली आहेस आणि हे आम्हाला खूप आनंद देते. कथा. एका मंदिराच्या बाहेर सकवा आणि सकवी या 2 व्यक्ती बसून असलेल्या स्थितीतून सुरू होते. सकवा आणि सकवी हे 2 भक्त स्वामी समर्थाचे भक्त होते. सकवीने सकवाला 3 महत्वाचे प्रश्न विचारले, जे त्याच्या मनात धडधडत होते. पहिला प्रश्न असा होता, जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे? दुसरा प्रश्न, जगातील सर्वात मोठी देणगी काय आहे? आणि तिसरा प्रश्न, जगातील सर्वात मोठी शक्ती कोणती आहे, जी यमराजालाही पराभूत करते? या प्रश्नांनी सकवा आणि सकवीला जीवनाच्या गहनतेत विचारले. सकवा त्यांना सांगतो की या 3 प्रश्नांची उत्तरे एका कथेच्या माध्यमातून मिळतील. ते पुढे सांगतात की या कथेच्या शेवटी प्रत्येक भक्ताच्या पापांचे नाश होईल आणि स्वामी समर्थाच्या कृपेने त्यांच्या इच्छाही पूर्ण होतील. कथा ऐकण्यापूर्वी सकवा सकवीला सांगतो की शांतपणे आणि एकाग्रतेने ही कथा ऐका, कारण या कथेच्या माध्यमातून तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवता येईल. सकवी देखील म्हणते की ती ध्यानपूर्वक कथा ऐकण्यास तयार आहे आणि तिच्या मनाशी ठरवते की ती या कथेतील प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवेल. कथेची पुढची सुरुवात एका शेतकऱ्याच्या मुलाची आहे, ज्याचे नाव कर्मवीर आहे. कर्मवीर हा एक अत्यंत धार्मिक आणि परिश्रमी युवक आहे. त्याच्या मनात देवावर प्रचंड विश्वास आहे आणि तो गरिबांची सेवा करत असतो. त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे त्याचा आत्मविश्वास, जो त्याने देवावर ठेवलेला आहे. कर्मवीराला नेहमीच आपल्या आसपासच्या गरीब लोकांच्या दुःखांची जाणीव असते आणि तो त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर असतो. त्याची ही सेवा त्याला खूप आनंद देत असते. एक दिवस कर्मवीराने आपल्या वडिलांकडे एक घोडा मागितला. त्याचा हट्ट इतका जास्त होता की त्याने वडिलांना त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वचन दिले.
वडिलांनी त्याला घोडा दिला आणि कर्मवीर आनंदाने घोड्यावर बसून शहराच्या रस्त्यावर फेरफटका मारायला निघाला। तो आनंदाने आणि उत्साहीपणे आपल्या घोड्यावर बसून इतरांना देखील प्रेरित करत असतो। एक दिवस कर्मवीर घोड्यावर बसून एक नदीनजीक पोहोचतो, जेथे पाणी खूप कमी होतं। त्याने थोडा वेळ त्या ठिकाणी थांबून पाहिले, परंतु त्याला पाणी मिळालं नाही। घोड्याला देखील पाणी मिळवायचं होतं, म्हणून कर्मवीर नेहमीच्या शेतक्याच्या कामांमध्ये व्यस्त असताना देखील त्याला थोडे पाणी शोधायचं होतं। त्याने विचार केला की जर त्याचं घोडं पाणी प्यालं तर तो अजूनही शहराकडे परत येईल, पण त्याच्या मनात गरीब लोकांचा विचार सुरू झाला। कर्मवीर एक गरीब कुटुंब पाहतो, ज्यांना पाणी मिळत नाही। या कुटुंबाचे चेहरे चिन्हांकित करणारे होते, त्यांना पाणी मिळाल्यामुळे तहान लागली होती। कर्मवीरला त्यांच्या दुःखाची जाणीव झाली आणि त्याने त्या गरीब लोकांना मदतीचा हात दिला। त्याने त्यांना पाणी दिलं आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेतला। त्याने रोज या लोकांच्या मदतीची वचन दिली आणि त्याच्या जीवनाचा अर्थ त्याचं काम सुरू ठेवण्यातच होता। कर्मवीराची सेवा नेहमीच त्या गरीब लोकांसाठी होती, ज्यांना पाणी मिळत नव्हतं। तो रोज पाणी आणून त्या लोकांना पिऊ घालायचा। त्याच्या जीवनात हे एक महत्त्वाचे कार्य बनलं होतं। त्याच्या कामामुळे गरीब लोकांचे जीवन अधिक सुखमय होतं। ते दररोज त्याला आशीर्वाद देत होते। त्याचे हे कार्य म्हणजे एक परिपूर्ण सेवा होती, जी स्वामी समर्थाच्या शिकवणीनुसार होती। कर्मवीर आपल्या कामामुळे एक प्रसिद्ध व्यक्ती बनला। त्याच्या कामामुळे त्याला सर्वात मोठा आशीर्वाद मिळाला, लोकांचे आशीर्वाद। प्रत्येक व्यक्ती जो पाणी घेतो, तो कर्मवीरला आशीर्वाद देतो की तुझं आयुष्य वाढो, तुझं कार्य यशस्वी होवो। हे आशीर्वाद कर्मवीरला त्याच्या जीवनातील सर्वोत्तम भेट होती। त्याने आपल्या सेवा कार्यात नवा पल्ला गाठला, कारण त्याच्या या कार्यामुळे त्याच्या आयुष्यात एक अमूल्य परिवर्तन होतं। कर्मवीराची कथा ऐकल्यानंतर सकवी आणि सकवा एकमेकांकडे पाहतात। ते लक्षपूर्वक कथेतील शिकवणी विचारात घेतात। सकवा सांगतो की तुम्हाला या कथेचे प्रमुख तत्व समजले आहे का? कर्मवीराची सेवा, त्याचे आशीर्वाद आणि त्याच्या कार्यामुळे त्याचे जीवन बदलले। ही कथा तुम्हाला शिकवते की सेवा, देवावर विश्वास आणि चांगले कर्म केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात। स्वामी समर्थाच्या कृपेने प्रत्येक भक्ताच्या जीवनातील अडचणी आणि पाप धुतली जातात। स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताची इच्छाशक्ती शक्तीला मिळते। स्वामी समर्थाच्या मार्गदर्शनाने भक्तांचा जीवनपट पूर्णपणे बदलतो। कर्मवीराच्या कथेने, स्वामी समर्थाच्या शिक्षणाने लोकांचे जीवन उजळवले आहे। ही कहाणी समाजातील एका मोठ्या समस्येवर भाष्य करते, सासरच्या घरात मुलींच्या कष्टांची आणि हुंड्याच्या प्रथेमुळे निर्माण होणाऱ्या त्रासांची। यामधून कुटुंब व्यवस्थेतील विसंगती, अपमानास्पद वागणूक आणि योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व अधोरेखित होतं। सेटच्या अनुभवातून स्पष्ट होतं की लग्नासाठी फक्त बाह्य परिस्थिती आणि संपत्ती बघणे पुरेसं नाही। व्यक्तीचा स्वभाव, कुटुंबातील समजूतदारपणा आणि एकमेकांशी आदर यालाही महत्त्व आहे। सध्याच्या परिस्थितीत ही कथा एक महत्त्वाचा संदेश देते की लग्न जुळवताना आणि नवीन नातेसंबंध निर्माण करताना ह्या मानवी मूल्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। ही कथा शिकवते की संयम, साधना आणि योग्य मार्गदर्शनाच्या मदतीने कोणत्याही समस्येचे निराकरण होऊ शकते। जीवनातील संघर्ष सोडवण्यासाठी आपली वृत्ती, दृष्टिकोन आणि वर्तन यांच्यात बदल करणे आवश्यक असते। सेटच्या मुलीने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या साधनेने तिच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आणि तिचे वैवाहिक जीवन अधिक सुखकर केले। त्यातून हेही स्पष्ट होते की बाहेरच्या जगाला दोष देण्याऐवजी आपण आपल्या वागणुकीवर काम केले तर परिस्थिती बदलते आणि आपले नाते अधिक चांगले होऊ शकते। संयम आणि नम्रता हे केवळ साधनेचे नाही, तर जीवनातील यशस्वीतेचेही मुख्य सूत्र आहे। कथावाचक प्रेक्षकांना आवाहन करतो, आपणही श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचे अनुसरण केले पाहिजे। संयम आणि साधनेने जीवनातील समस्या सुटू शकतात। स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपण नेहमी आनंदी आणि समाधानी राहू। श्री स्वामी समर्थ।